माझिया प्रियाला प्रीत कळेना। तुला अभिजितशी लग्न करायचंय ना? मग मी लावून देते ना तुम्हा दोघांचं लग्न। खरंच? I can't believe this. अगं आतापर्यंत तू अपोज करत होतीस या सगळ्या गोष्टींना। मामा मी अभिजितला सांगून येऊ पटकन, त्याचा अर्ध टेन्शन कमी होईल। खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेव। अरे बघ मी काय करते माहितीये, पुढच्या 2-3 महिन्यातला मुहूर्त पाहते तुझ्या आणि अभिजितच्या लग्नाचा। सो इन द मीन टाइम वी कॅन कन्व्हिन्स देअर फॅमिली, बरोबर? मम्मा येत्या 2-3 महिन्यात माझं आणि अभिचं लग्न? मम्मा मी खूप खुश आहे। मम्मा प्लीज मी एकदा अभिजितला सांगून देऊ का? प्लीज पटकन येईन मी। हा ओके, लवकर ये। हो मम्माने आपल्या लग्नाला हो म्हटलं। पण हे सगळं अचानक कसं घडलं? म्हणजे कालपर्यंत तर त्या काय झालं? तुला आनंद नाही झाला? कोस झालाय शोनू, पण हे सगळं एकदम अचानक कसं घडलं याचा विचार करतोय मी। म्हणजे दुसरा काही उपाय होता का तुमच्याकडे? आज जर मी तिला थांबवलं नसतं तरी उद्या काहीही करू शकली असती। उद्या एखाद्या देवळात जाऊन जर अभिजितशी लग्न केलं असतं तर मी काय करणार होते? माझी सगळी प्रॉपर्टी, गाड्या, बंगला, त्या सगळ्यावर त्या अभिजितचा अधिकार। बंगला, गाड्या, पैसा ते सगळं मी कमवेनच ग, पण सध्या आजी आणि बाबांचा होकार फार महत्वाचा आहे। तुझी आई जसं हो म्हणाली तसं ते कधी हो म्हणणार आहेत कोणास ठाऊक। शमिकाशी लग्न करून माझा काय फायदा आहे? मला तर तिच्यात इंटरेस्टही नाही। चला ही चूक आयुष्यात किती महाग पडू शकते ना। वर्षभरापूर्वी ती अश्विनी इथं आलीच नसती आणि त्या रात्री मी तिला त्या पार्टीला घेऊनच गेलो नसतो ना तर। शीज आशू, अश्विनी राजे। And he's Rahul, my best friend. Hi. हाय। अरे तुझा तो वरण भात छाप भाऊ कुठे आहे? अभिजित पेंडसे। 1 सेकंड, अभिजित परत अभिजित कोण आहे? कोण हा? आल्यापासून 1000 वेळा ऐकलंय मी अभिजित अभिजित। आता तर भेटायलाच हवं। या अभिजित आहेच असा, आता राहुल वेगळ्याच कारणासाठी विचारतोय। त्या रात्री जे काही घडलं ना त्याची शिक्षा आजही भोगतोय मी। त्या दिवशी मी पहिल्यांदा सोनियाला भेटलो होतो। राहुल अरे जयला कुठे पाहिलंस का? माहित नाही का मला, हे पण बघ ना इथेच असेल कुठेतरी।